नमस्कार. लक्षवेधीच्या या भागामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी प्रसाद काथे. मराठवाड्यात मराठा आरक्षणाच्या साठी सुरू असलेल्या लढाईच्या निमित्तानं विविध प्रकारचे मुद्दे समोर येत असताना त्यातला एक मुद्दा जो आंदोलनातल्या केंद्रस्थानी आहे तो म्हणजे मराठवाड्यातले मराठे हे पूर्वीपासूनच कुणबी होते, त्यांना आता कुणबीचंही प्रमाणपत्र द्यायला हवं. जर आपण महाराष्ट्रातल्या मराठा या जातीची चर्चा करणार असू तर काही गोष्टी आपल्याला लक्षात घ्याव्या लागतील. पहिल्यांदा, मराठा हे स्वतःला क्षत्रिय मानतात. चातुर्वर्ण्यात क्षत्रिय हे सवर्ण गटात आहेत. दुसरी गोष्ट, मराठा पूर्वीपासून स्वतःला शौर्यवान आणि लढवय्या जमात समजतात. त्यांचा इतिहास हा छत्रपतींच्या सोबत लढाया करणं, कर्तृत्व दाखवणं, प्रदेश जिंकणं, महसुली सारा गोळा करणं अशा प्रकारच्या विविध शासकीय कामांमध्ये गेलेला आहे. दुसऱ्या बाजूला एका घटकाला लढाईच्या व्यतिरिक्त गुजराण करण्याच्यासाठी शेती हा प्रमुख उत्पन्नाचा स्रोत होता. तो घटक हा लढवय्या नसताना, क्षत्रिय गटाशी थेट संपर्क नसताना कुणबी म्हणून मोजला गेला का? की जे काही कुणबी होते त्यांना यशवंतरावांनी राज्य स्थापनेनंतर मराठ्यांची संख्या मोठी दिसावी याच्यासाठी सरसकट मराठा घोषित करून टाकलं. महाराष्ट्राच्या जन्मापासून पडलेला हा पेच अद्यापही कायम आहे आणि त्याचाच आता एक नवा परमोच्च बिंदू समोर आलाय. प्रश्न केवळ मराठवाड्याचा नाही, मराठवाड्यातून सुरू झालेल्या प्रश्नाचा आहे, मराठवाड्यातून सुरू झालेल्या मुद्द्याचा आहे. आणि याचा भाग हाही आहे की मराठे ओबीसी खरंच आहेत का? आपल्या सोबत या चर्चेत सहभागी होणाऱ्या मान्यवरांचा मी आपल्याला पटकन परिचय करून देतो. आपल्या सोबत काँग्रेसचे प्रवक्ता प्रतिनिधी या नात्यानं डॉक्टर संजय लाखे पाटील आहेत. ओबीसी नेता आपल्या सोबत या चर्चेत जोडले गेलेले आहेत चंद्रकांत बावकर. आपल्या सोबत ॲडव्होकेट डॉक्टर मृणाल ढोले पाटील सुद्धा आहेत, ते सुद्धा ओबीसींचेच नेता आहेत. आणि मराठा समन्वयक आबासाहेब पाटील आहेत. आपल्याला या चर्चेची सुरुवात पटकन करायची आहे ती चंद्रकांत बावकर यांच्यापासून. चंद्रकांत बावकर, आपण ओबीसींच्या लढाईतले इतिहासाचं पान ठाऊक असलेलं व्यक्तिमत्व आहात. एकदा याचा खुलासा महाराष्ट्राला करा की नक्की कुणबी म्हणजे कोण, नक्की मराठा म्हणजे कोण. कारण आपण जेव्हा एक बृहत दृष्टिकोन घेऊन या जातीकडे पाहतो, खर तर याला समाज म्हटलं जातं, त्याही दृष्टीनं या ज्ञातीकडे पाहतो, तेव्हा कोकणातल्या मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र नको असतं. पश्चिम महाराष्ट्रातल्या मराठ्यांना आपलं वर्चस्व कायम ठेवण्याच्यासाठी जो काही जातनिहाय वर्णवाद अनुसार आलेलं श्रेष्ठत्व आहे ते हवं असतं. आणि आता मराठवाड्यातले मराठे हे सरसकट कुणबीच आपण आहोत या संघर्षासाठी लढतायत. या गोष्टींचा एकत्रित विचार करून मला सांगा चंद्रकांत बावकर, संपूर्ण परिस्थितीमध्ये कोण कुणबी कोण मराठा? प्रसादजी, कुणबी आणि मराठा यांचा आहे तो स्वयंस्पष्ट आहे. मराठा समाज हा जातीच्या दृष्टिकोनातून वेगळा आणि कुणबी हा वेगळा आहे. मराठा समाजाकडे जमीन जास्त आहे आणि कुणबी समाजाकडे जमीन नाही. जो प्रत्यक्ष शेतीमध्ये कसतो तो कुणबी, आणि जेव्हा एखाद्याकडे जास्त जमीन असेल, जमीनदार असेल, तर त्याच्याकडे ती जमीन कसण्यासाठी जाणारा जो असतो तो प्रत्यक्ष शेती कसणारा कुणबी असतो. त्याच्यामुळे मराठ्यांमध्ये आणि कुणब्यांमध्ये खूप मोठा फरक आहे आणि हा कोकणामध्ये खूप प्रकर्षानं जाणवतो. त्या ठिकाणी ब्राह्मणांच्या व्यतिरिक्त मराठा समाज हा खोत म्हणजे जमीनदार वर्ग आणि त्यांच्या शेतावर काम करणारा, ती जमीन कसणारा खोती पद्धतीच्या नुसार तो कुणबी. आणि त्याच्यामुळे त्यांच्या राहणीमानामध्ये सामाजिक दृष्टिकोनातून जो सामाजिक दर्जा आहे त्याच्या दृष्टिकोनातून खूप मोठा फरक आहे. सर्वसाधारणपणे संपूर्ण देशामध्ये 80% शेतकरी आहेत असं आपण जेव्हा म्हणतो, तेव्हा
हा शेतकरी आपण सगळाच कुणबी म्हणायचा का? तर नाही. तर त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा फरक असा आहे की मुख्य व्यवसाय त्याचा काय, त्या समाजाचा जो पर्टिक्युलर समाज आहे त्याचा मुख्य व्यवसाय काय, तर शेती करणे असेल. मग मुलुकगिरी करणारा त्याच्यामधला जो भाग होता तो मराठा होता आणि तो आतापर्यंत मुलुकगिरी करतो आहे, शासकीय सेवांमध्ये आहे, जमीनदारीमध्ये आहे, म्हणजे सहकार वगैरे हे तर सगळं झालं, पण मुख्यत्वे करून राजकारणात आहे. मग याच्यामध्ये कुणब्यांचं अस्तित्व आपल्याला कुठं दिसतं का? याच्यामधून तो फरक दिसून येतो आपल्याला. बिलकुल. आबासाहेब पाटील, आपल्यापर्यंत या मुद्द्याला घेऊन येतो. पश्चिम महाराष्ट्रातल्या मराठ्यांची मानसिकता कुणबी होण्याची आहे का? प्रसादजी, मागच्या सत्रामध्ये मी आपल्याला सांगितलं की हा ज्या वेळेला कायदा झाला त्यानंतर ज्यांच्या नोंदी आहेत की जे निकष आहेत ओबीसी सर्टिफिकेटचे, त्या संदर्भामध्ये मी यापूर्वी अनेक वेळा आपली चर्चा झाली. मी वारंवार आपल्याला सांगतो की माझा एक मित्र आहे, तो लिंगायत समाजाचा आहे, वसंत कोरे नावाचा. तर त्याचं नोंद कुठंच नाहीये त्यांच्या जातीची, त्याच्यामुळे तो खुल्या वर्गात आहे. आणि म्हणून ही नोंद ही फार महत्वाची आहे, वंशावळी फार महत्वाची आहे, महसुली पुरावे फार महत्वाचे आहेत. आता ही जी चर्चा चालू आहे की आता बावकरांनी सांगितलं तसंच पश्चिम महाराष्ट्र असेल किंवा संपूर्ण राज्यभरात ज्यांच्या नोंदी आहेत ते ऑलरेडी कुणबी झालेले आहेत. आणि आता जे राहिलेले जे मराठी आहेत, ज्या मराठा समाजाच्या आम्ही आरक्षणाची मागणी करतोय की आम्ही मराठा म्हणूनच मागणी केलेली आहे, आम्ही कुठेही कुणबी म्हणून मागितलेलं नाही की आम्हाला कुणबी सर्टिफिकेट द्या किंवा कुणबी आम्हाला हे करा. काही राजकीय लोक मिळून हा जो आता घाट घातलेला आहे किंवा चुकीच्या पद्धतीनं, आम्ही मराठा म्हणून जन्माला आलो आणि आमचं मराठा म्हणूनच आम्हाला आरक्षण पाहिजे, ही आमची ठाम भूमिका आहे सगळ्या राज्यातल्या मराठा समाजाची. आणि अनेक वेळा हे प्रकार झालेले आहेत, त्याच्यावरती अनेक वेळा आंदोलन झाली. 25 वर्ष कुणबी मराठा याच्यामध्ये अजून एक मला दुरुस्ती करायची आहे की ओबीसीच्या संदर्भामध्ये 17% ओबीसी, हे काल भुजबळांनी सांगितलं, बावकरांनी सांगितलं किंवा सगळ्या ओडीटीवाल्यांनी सांगितलं की राज्यात 17% ओबीसी आहे. आणि हा ओबीसी जे आरक्षण आहे ओबीसीचं, त्याच्या व्यतिरिक्त जे आरक्षण आहे 17%च्या वरचं जे अतिरिक्त आरक्षण आहे ते 15% आरक्षण आहे. ते जसं एससीबीसी दिलं होतं, ईएसबीसी दिलं होतं, तसं एमपी बीजेएमपी कडे करून दिलेलं आहे. आणि हे आरक्षण असंविधानिक म्हणता येईल त्याला, कुठेही त्याला विषय नसताना सुद्धा आरक्षण दिलेलं आहे राज्यामध्ये. आणि आता हे प्रत्येकाला ओबीसी मराठा वाद लावतायत, ओबीसीत घुसले, आमच्यात आले, तर कुठं आम्ही घुसलो नाही, आमचं फक्त एकच आहे. आबासाहेब, आपण त्या आरक्षणाच्या टक्केवारीवरचीही चर्चा करू, पण आत्ताच्या घडीला तुम्ही असं सांगता आहात आणि पश्चिम महाराष्ट्रातल्या मराठ्यांच्या अनुषंगानं मी आपल्याला प्रश्न विचारला होता. तुम्ही हे थेट सांगितलं की कुणबी म्हणून आरक्षण नकोय, मराठ्यांना मराठा म्हणून आरक्षण हवं आहे. मला चर्चेत जी आबासाहेब, हा, आमची भूमिका ती आहे आणि राज्यभरात सगळ्या मराठा समाजाची भूमिका आहे की आता आम्हाला बाकीच्या आरक्षणात कोणत्या येतोय. आम्ही फक्त एकच सांगितलंय की आता जे मराठा आरक्षणाचा जो लढा उभा, एवढे मोठे मोठे मोर्चे झाले, आंदोलनं झाली आणि त्याच्यामधून आता सगळं समाजाची एकच भूमिका आहे की आता आम्हाला सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक मागास, राज्य मागासवर्गीय शिफारशी लागू करून मराठ्यांना आरक्षण द्या. ठीक आहे. या चर्चेत पुढे जात असताना मला मृणाल ढोले पाटील यांना आता चर्चेत सहभागी करायचंय आणि त्याच्यानंतर संजय लाखे पाटील बोलणार आहेत. मृणाल ढोले पाटील, माझा आपल्यासाठीचा प्रश्न असा आहे, आपण बावकरांनी कुणबी मराठ्यांचा इतिहास जो सांगितला तो लक्षात घेतला. पश्चिम महाराष्ट्रातल्या मराठ्यांना मराठा म्हणून आरक्षण हवंय आणि ते मराठा म्हणून द्यावं इथपर्यंतची त्यांची स्पष्ट भूमिका आहे. मराठवाड्यातल्या मराठ्यांची भूमिका वेगळी आहे. तुम्हाला आरक्षण देत असताना मराठ्यांना आरक्षण मिळूच शकत नाही अशी भूमिका घ्यायची आहे की प्रसंगी आरक्षण त्यांनाही मिळू शकतं अशी भूमिका घ्यायची आहे? बावकर सरांनी जो मराठा आणि कुणबी हा जो विषय सविस्तर सांगितलेला आहे, असं नाही की ठीक आहे बावकर सर बोलतात की योग्य भूमिका आहे, पण याच्या आधीही सरकारने बऱ्याचशा कमिटीनी आणि विशेषतः एक नॅशनल कमिशन फॉर बॅकवर्ड क्लासेस म्हणून 2000चा अहवाल आहे, त्यांनी फक्त आणि फक्त मराठा आणि कुणबी हे एक आहेत का वेगळे आहेत याचाच अभ्यास केलेला आहे. आणि याच्याही मध्ये मंडल कमिशन असेल, कालेलकर कमिशन असेल, बाटी आयोग, सराफ आयोग, गायकवाड कमिशन, इव्हन नारायण राणे कमिशन असेल, या सगळ्यांनी या विषयाचा सविस्तर अभ्यास केलेला आहे. त्यामुळे हा विषय काही नवीन आहे अशातला भाग नाही.
बऱ्यापैकी सगळ्यांनी हेच मांडलेलं आहे की कुणबी हा समाज वेगळा आहे, तो गरीब आहे, तो अल्पभूधारक आहे, लँडलेस लेबरर आहे आणि त्यातल्यात मराठा समाज हा मोठा आहे, जास्त जमीनदार आहे, डॉमिनंट आहे, सोशली फॉरवर्ड आहे. हा विषय जवळजवळ आता संपलेला विषय. दुसरा विषय असे मला 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 म्हणून द्या जी. नाही ठीक आहे ना, प्रस्तावित असतील तर आम्हाला घेतलं नाही. मराठा समाज हा दुसरा विषय असा जो आहे, पुढारलेला आज समाज आहे सगळ्या त्याच्या समाजाला संदर्भामध्ये तुम्ही सरसकट प्रसादजी, सगळ्याला कसं काय आज- म्हणू शकता? मुरलाल डोले ठीक आहे. तुम्ही मी सरसकट आवाज कसं काय सांगतोय. मराठा समाज पुढे सांगू शकता? मी अहवाल सांगतोय, अहवालाचे फाइंडिंग सांगतोय, माझे पर्सनल मत नाही. आवाज- दुसरं असं आज प्रसादजी, आज सगळ्या समाजाच्या वंचित घटक, मग ते ब्राह्मण असू, मारवाडी असू, कुठलाही समाज असू, आज प्रत्येक समाजाच्या वंचित घटकाला ईडब्ल्यूएसचं आरक्षण आहे. ते मराठा समाजालाही लागू आहे आणि मराठा समाजाची मुलं ईडब्ल्यूएसचं आरक्षण घेत आहेत. त्यामुळे आज आरक्षण कोणाला नाही अशातला भाग नाही. आज जवळजवळ सगळ्या जाती पंथातल्या सगळ्या वंचित घटकांना आज आरक्षण भेटतं या देशामध्ये. दुसरा विषय असा आहे, राहिला प्रश्न ओबीसीतनं यायचा, तर मी तुम्हाला प्रसादजी अतिशय आपल्या चॅनलच्या माध्यमातून सांगतो, सुप्रीम कोर्टने हा विषय निकाली काढलेला आहे. त्यामुळे सोशली आणि एज्युकेशनल बॅकवर्ड नसल्यामुळं मराठा समाजाला ओबीसी मध्ये येता येत नाही आणि ओबीसीचं आरक्षण आज मराठा समाजाला इंद्रदेव पण देऊ शकत नाही. पटकन आता संजय लाखे पाटील, आपली वेळ आहे. लाखे पाटील, माझा आपल्यासाठीचा प्रश्न असा आहे, इतिहासामध्ये जेव्हा जेव्हा मराठ्यांना आरक्षण होतं असं सांगितलं जातं तेव्हा त्याचे काही दाखले दिले जातात. त्यातला एक दाखला हा शाहू महाराजांच्या राजवटीतला असतो. दुसरा दाखला निजाम काळातला मराठ्यांना कुणबी समजून दिल्या गेलेल्या आरक्षणाच्या लाभाचा किंवा नोंदीचा आहे. मराठवाड्यात आरक्षण होतं अशा निष्कर्षाप्रत नको जायला, पण शाहू महाराजांनी मराठ्यांनाही आरक्षण दिलं होतं. मग माझा प्रश्न आपल्यासाठी असा आहे, शाहूंनी दिलेलं आरक्षण पुढं का न टिकलं नाही? आपल्याला 2-3 आणखीन छोटे संदर्भ देतो. यापूर्वी ज्या वेळेला मंडल कमिशनच्या अंतर्गत मराठ्यांना आरक्षण देण्याचा प्रस्ताव होता तेव्हा मराठ्यांनी स्वतःच्या जातीवर्चस्वाचा अनुभव लक्षात ठेवत आणि त्या प्रतिष्ठेच्यासाठी आपल्याला मराठा म्हणून राहण्यास स्वतःला मान्यता घेतली आणि आरक्षण नाकारलं. आरक्षण एकदा होतं, एकदा नाकारलं होतं. मग आत्ताच्या टप्प्यात ते आरक्षण मिळणार कसं? लाखे पाटीलजी, आपल्याकडून आवाज सुस्पष्ट येत नाहीये. छत्रपती शाहू महाराज असतील, छत्रपती शिवाजी महाराज असतील, ताराराणी असतील, लाखे पाटीलजी माफ करा, एकाच तांत्रिक अडचणीसाठी आपल्याला थांबवतोय. आपला आवाज खरखर करतो आहे. एकदा इंटरनेटचं कनेक्शन तपासून आपण परत येऊयात. मी पुन्हा बोलायची संधी आपल्याला देतो, कारण आपण जे बोलत आहात ते ना प्रेक्षकांपर्यंत पोहोचतंय ना बाकीच्या मान्यवरांपर्यंत पोहोचतंय. मला या निमित्तानं एक संधी जी प्रश्न अनुषंगानं होती ती आबासाहेबांना द्यायची. आबासाहेब, मी 1 मिनिट घेतो. लाखे पाटलांपर्यंत आपल्याला परत पटकन पोहोचायचंय. तुमच्याकडे काय उत्तर आहे? शाहूंनी दिलेलं आरक्षण गेलं कुठं? प्रसादजी, त्या काळातली जेवढी आरक्षण होती ते आरक्षण संपुष्टात आल्यानंतर राज्यामध्ये 1961-62 सालानंतर आरक्षण चालू झाली आणि त्या काळात पुढचा जो प्रवास आहे त्या 1962 साली 20% ओबीसीला 10% आरक्षण दिलं होतं, 13% एससीचं आरक्षण, 7% एसटीचं आरक्षण आणि ते 30% आरक्षण होतं. आणि याच्यानंतर पुढचा जो काळ होता आरक्षणाच्या संदर्भामधला, त्यामुळे बऱ्याचशा जातीला आरक्षण दिलं गेलं नाही आणि त्याच्यात मग काही लोकांनी आरक्षणासाठी मागणी केली, काही लोकांना मंडल कमिशनच्या माध्यमातून मिळालं आणि त्याच्यामध्ये पंजाबराव देशमुखांनी सुद्धा त्यावेळेला बरेच प्रयत्न केले की महाराष्ट्रातून मराठा समाजाला सुद्धा आरक्षण मिळावं म्हणून. ठीक, परंतु आपण जसं म्हणतो तसं ते पश्चिम महाराष्ट्रातला जो मराठा होता किंवा कोकणातला मराठा होता किंवा बाकीच्या विभागातले काही मराठी होते, त्यांनी त्यावेळेला तो प्रस्ताव नाकारला की आम्ही मराठी आहोत आणि त्याच्यामुळे आम्हाला आरक्षणाची आता गरज नाही. त्यावेळेला ती परिस्थिती होती त्यावेळेला त्या काळामध्ये. परंतु कालांतराने जमिनीच्या विभाग झाले, या सगळ्या परिवाराचं डिव्हायडेशन झालं आणि त्याच्यातून आज रोजी काही जो ठराविक मराठा समाज पुढे गेला आणि जो पाठीमागे राहिला तो पाठीमागेच राहिला.
आणि याच्यात त्याच्यामुळे हाच आता हाच मुद्दा मुर्राद आबासाहेब हाच मुद्दा घेतो पटकन, हाच मुद्दा पटकन घेतो. चंद्रकांत बावकर, संजय लाखे पाटील जोडले जाईपर्यंत आपणही एका मिनिटामध्ये उत्तर द्यावं अशी विनंती आहे की एकेकाळी आरक्षण असलेला समाज पुन्हा आरक्षणासाठी काही वर्षांनी संघर्ष करतोय. जुने संदर्भ कितपत तपासले जाऊ शकतात, इतिहासात किती दूरवर डोकावलं जाऊ शकतं? बावकर सर बोला, आपल्याला प्रश्न विचारला, आपल्याला आवाज ऐकायला आला असेल. सगळ्यात पहिल्यांदा मी आबासाहेब पाटील यांना धन्यवाद देतो की त्यांनी एक मान्य केलं की आम्हाला मराठा म्हणून सर्टिफिकेट हवं, आम्हाला कुणबी म्हणून नको आहे. आणि आम्ही तेच म्हणतोय, कुणबी आणि मराठा हा वेगळा आहे. हे जरी किती पुरावे एकच असल्याचे दिले गेले तरी देखील ते वेगळे आहेत, हे त्याच पुराव्यांमधून सिद्ध करता येऊ शकेल अशा प्रकारची परिस्थिती आहे. आता जो कुणबी मराठा जो आहे त्या मराठा समाजाला सामाजिक दृष्ट्या मागासलेपण सिद्ध करता आलेला नाही. 1980 पासून मंडल कमिशनने 1980 ला सांगितलं की मराठा समाज हा प्रस्थापित समाज आहे. 2001 ते खत्री कमिशनने सांगितलं मराठ्यांना आरक्षण देता येणार नाही, मात्र त्याच्यामधला जो मराठा कुणबी आणि कुणबी मराठा आहे त्यांना आपल्याला आरक्षण देता येऊ शकतं. 2008 मध्ये बापट कमिशनचा अहवाल आला, त्याच्यामध्ये सांगितलं की सरसकट मराठ्यांना आरक्षण देता येणार नाही. त्याच्यानंतर 2012 ला राणे कमिटी आली, राणे कमिटीनं ते सांगण्याचा प्रयत्न केला कुणबी आणि मराठा एक आहेत, कोर्टानं स्थगिती दिली. त्याच्यानंतर आता 2018 ला कायदा झाला मराठा आरक्षणाचा, तो मराठा आरक्षणाचा जो कायदा आहे तो सुप्रीम कोर्टानं फेटाळून लावला. आणि त्याच्यामध्ये स्पष्ट म्हटलंय की राईट टू इक्वॅलिटीचं उल्लंघन केलं जात आहे आणि कुठल्याही प्रकारे एक्स्ट्रा ऑर्डिनरी सर्कमस्टन्सेस नाहीत. ठीक आहे बावकरजी, मी आपल्याला यासाठी थांबवतो, एकतर वेळ मर्यादा पण आहे आणि दुसरा मुद्दा संजय लाखे पाटलांचा संपर्क प्रस्थापित झालेला आहे. लाखे पाटील जी, आवाज येतोय माझा आपल्याला? येतोय, मला येतोय. माझा येतोय का? बिलकुल नीट अतिशय स्पष्टपणे आवाज येतोय. चर्चा या टप्प्यात आता जाऊन पोहोचलेली आहे की विविध पातळ्यांवर मराठा कुणबी, कुणबी मराठा अशी तपासणी झाली असता दोन गोष्टी समोर आल्या. एक, मराठे वेगळे आहेत, कुणबी वेगळे आहेत. मराठवाड्यातली स्थिती डोळ्यासमोर ठेवून हा मुद्दा परत एकदा तपासला गेला पाहिजे का? एक प्रश्न आपल्याला आहे, त्याचं उत्तर द्या. पुढचा प्रश्न घेऊन येतो, मिनिटभराची वेळ आहे. हा जो प्रश्न आपण विचारलाय त्याचं उत्तर जर मला विचारलं तुम्ही तर नक्कीच पुन्हा तपासला पाहिजे. पण तपासायची गरज आहे का? तर गरज नाहीये. त्याचं कारण असं की बावकर जे बोलतायत ते अर्ध सत्य बोलतायत किंवा अर्ध खरं बोलतायत त्यांची त्यांना माहित. एकीकडे ते म्हणतायत की मराठे कोण, जे मुलुकगिरी करत होते ते मराठे. तर माझा त्यांना आणि आपल्या सगळ्याला प्रश्न आहे की मराठवाड्यामध्ये निजाम काळामध्ये कुठला मराठा मुलुकगिरी करत होता त्याचं नाव सांगू शकता का तुम्ही? एका मराठ्याचं नाव सांगा मला निजाम स्टेट मधल्या की जो मुलुकगिरी करत होता. बावकर सर आपल्याला प्रश्न विचारतायत. बावकर सर उत्तर आहे आपल्याकडे. छत्रपती शिवाजी महाराज हे आमचे आदर्श आहेत, पण दुर्दैवानं ते आमचे राज्यकर्ते नव्हते. आमच्या दुर्दैवानं आमचा राज्यकर्ता निजाम होता, हे तुम्ही समजून घ्यायला तयार नाही. दुसरा भाग असा आहे की आज महाराष्ट्रामध्ये मराठ्याला आरक्षण मिळत नाही का? हो मिळतंय. पंजाबराव देशमुखांनी जे संपूर्ण वराडामध्ये नागपूरमध्ये जे काही मराठ्यांना कुणबी लावलं त्यांना आरक्षण मिळतंय का? हो मिळतंय. मुंबई स्टेटमध्ये मराठ्यांना आरक्षण मिळतंय का कुणबी म्हणून? हो मिळतंय. किती नावं सांगू मी तुम्हाला? आणि 2018 साली दुरुस्ती करून ज्या मराठ्यांना त्या भागामध्ये आरक्षण मिळत नव्हतं किंवा ज्या लेवा पाटलाला आरक्षण मिळत नव्हतं त्याचाही शासनानं GR काढलेला आहे. 1994 साली ओबीसीला आरक्षण देताना वंशावळ बघितली होती का? याचं उत्तर नाही आहे. जात म्हणून त्यांना त्यामध्ये घातलेलं आहे, या ठिकाणी लक्षात घ्या. ठीक आहे, लाखे पाटील आपल्या या मुद्द्यावर बावकर सर प्रतिवाद करतायत. माझा पुढचा प्रश्न तयार आहे, एकदा बावकर सरांना प्रतिवादाची संधी देऊया. चंद्रकांतजी आपण बोलणार आहात. असं आहे की मुलुकगिरी करणारे नावानिशी इथं कोणी सांगणार नाही आणि हे माझ्या मनातलं सांगत नाही. छत्रपती शिवाजी महाराजांच्या मराठ्याच्या लाखे पाटील साहेबांना माझं एक आव्हान आहे की आतापर्यंत झालेल्या राज्यकर्त्यांमध्ये कुणबी मुख्यमंत्री किती आणि मराठा मुख्यमंत्री किती ते सांगा. सहकार क्षेत्रामध्ये साखर कारखान्याचे अध्यक्ष किती
कुणबी किती आणि मराठी किती सांगा. कुणब्यांमध्ये अहो, जमीन धारणा एखाद्या किती आहे, वार्डमध्ये समजा परळी मला एक उलट विचारतो मी तुम्हाला. शासनाला तुम्ही विनंती करा काल की मराठ्यांचा आणि मतदारसंघामध्ये कुणब्यांचा सर्वे करा भाजपचा पहिला, आग्रह- आणि त्याच्यामध्ये प्रत्यक्ष कुणबी असणारी त्यांची सामाजिक आर्थिक साठे आणि सर, शैक्षणिक तुम्हाला स्थिती साधा काय आहे आणि प्रश्न मराठ्यांची काय आहे, मग तुम्हाला कळू शकेल की मिलिटरीमध्ये किती आहेत, पोलीस खात्यामध्ये किती आहेत आणि प्रशासनामध्ये किती आहेत हे तुम्हाला स्पष्ट दिसेल. मग मराठा आणि कुणबी आता प्रत्यक्ष ज्या नोंदी आहेत मराठा आणि कुणबी त्याप्रमाणे सर्वे शासनाला करायला सांगा ना. मग मराठा आणि कुणब्यांमधला फरक कळेल तुम्हाला. ठीक आहे बावकरजी, याच्यावर बावकरजी, चंद्रकांत बावकरजी, याच्यावर आबासाहेब पाटलांचंही मत येताना दिसतंय. आपल्याला मुद्द्याला पुढे न्यायचंच आहे, पण तत्पूर्वी एकदा आबासाहेब आपल्याला मी केवळ आणि केवळ 45 सेकंद देतोय. प्रश्न समजला नाही प्रसादजी मला. जी, आपण या वादात जो संजय लाखे पाटील आणि चंद्रकांत बावकर यांच्यामध्ये झाला त्यावर काही मतप्रदर्शन करू इच्छित होतात असं दिसलं, म्हणून मी आपल्याला विचारतोय की हा जो मराठा कुणबी मराठाचा वाद आहे हा नक्की जन्माला कधीपासून आलाय आणि तो आत्ताच्या घडीला जात आरक्षण प्रमाणपत्राच्या दृष्टीनं पुढे जातोय का? कुणबी मराठा कुणबी हा राजकीय लोकांनी घातलेला वाद आहे. हे बावकर सारखे असे काही लोक त्या ठिकाणी पेरले गेले, भुजबळ वडेट्टीवार सारखे काही नेते आले, ह्यांनी वाद पेरलेले, हे बाकी कोणी वाद केलेले नाही. आतापर्यंत याचं एकच म्हणणं आहे की कारखाने तुमचे होते, मुख्यमंत्री तुमचे होते. अरे पण शेतात राबणाऱ्याची पण चर्चा करा ना. शेतात राबणार नाही का? एक एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाला तर दुसरा एकनाथ शिंदे हा रोजगार हमीवर जातो, त्याच्याबद्दल बोलणार आहेत का तुम्ही? एक रावसाहेब दानवे पाटील केंद्रात मंत्री आहे तर दुसरा रावसाहेब दानवे पाटील शेतात काम करतो, त्याच्याबद्दल बोला ना. तुम्ही प्रत्येक वेळेला विषय काढता, म्हणून तुम्हाला सांगतो की ज्या ज्या वेळेला तुम्ही प्रत्येक समाजामध्ये दरी आहे, एक श्रीमंत वर्ग आहे, गरीब वर्ग आहे. आपण चर्चा जी चालू आहे ती सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक मागास असणाऱ्या लोकांच्यावर चर्चा करतो. तुम्ही नेता कुठं तुमच्या? तुम्ही कुणबी म्हणता, कुणबी समाजात किती नेते सांगू तुम्हाला? कुणबी समाजात किती उद्योजक सांगू? कुणबी समाजात किती IAS IPS अधिकारी दाखवू तुम्हाला? ठीक आहे, आपल्याला नाहीये जे आव्हानच केले ना राज्य शासनाकडून मराठा आणि कुणब्यांचा प्रत्यक्ष सर्वे होऊ दे, मग सगळं येईल. दूध का दूध पाणी का पाणी होईल. उगाच कशाला आपण आव्हान एकमेकाला द्यायचं आणि तुम्ही आम्हाला पेरलेले म्हणता. आम्ही तुमच्यावर कुठल्या प्रकारचे आरोप केलेले नाही. आमचा अधिकार आहे तो आम्हाला मांडायचा असेल तर त्याच्यासाठी तुम्ही पेरलेले कसे काय म्हणू शकता? ठीक आहे, या चर्चेला आपल्याला अधिक विद्वेषी करायचं नाहीये. मी हस्तक्षेप करतो. मृणाल ढोले पाटील, आपल्यासाठी माझा मुद्दा असा आहे की जातनिहाय जनगणना हाच यावरचा एकमेव मार्ग आहे का? जर तशी जनगणना झाली तर आपल्यातली दरी अधिक रुंदावेल का? सगळ्यात पहिलं मी उत्तर असं देतो, दोन आपण याच्या आधी जी मृणाल ढोले पाटील, हा आपलं संपर्क तुटतोय, मध्ये मध्ये बोला आपण. हॅलो जी आवाज येतोय? बिलकुल येतोय. आपण आता आपला मुद्दा मांडा. ओके. हा वाद कधीपासून सुरू झाला तर जेव्हापासून ओबीसी समाजाला राजकीय आरक्षण भेटायला लागलं, आणि तेव्हापासून, तोपर्यंत वाद नव्हता मराठा कुणबीचा. जेव्हापासून ओबीसी समाजाला राजकीय आरक्षण भेटायला लागलं, गावचे 12 बलुतेदार जेव्हापासून सरपंच व्हायला लागले, आमदार व्हायला लागले, नगरसेवक व्हायला लागले, तेव्हापासून हा वाद सुरू झाला. दुसरा विषय असा आहे, मला बोलून द्या आता मला बोलून द्या. 12 बलुतेदार मला आता बोलून द्या. त्याचे आरक्षण तुम्ही मला आता बोलून द्या. 12 बलुतेदाराचे मला आरक्षण बोलून द्या. तुम्ही लाटले, तुम्ही दाखवा. 12 याच्यावर तुम्ही जातीगत जनगणना करून टाका. जातीगत जनगणना करून टाका. पाणी का पाणी होऊन पाहिजे. तुम्ही लाटले, तुम्ही लोडके लाटले. तुमच्या भुजबळांच्या तुम्ही आता मला बोलून द्या, मी तुमच्यामध्ये बोललो नाही. मुंडेंचे सगळे तिकडे झाले. म्हणजे तुमचा जो कोण नेता उभा राहील त्याला आपापल्या एक मिनिट माझी वेळ आहे. तुम्ही माझ्या वेळेत अतिक्रमण करू नका. आबासाहेब आपण थोडं शांत बसावं. आपल्याला वेळ मर्यादेमध्ये चर्चा आटोपती घ्यायची आहे. पटकन बोलणार आहेत मृणाल ढोले पाटील. सरकारी रिपोर्ट आहेत, स्टॅटिस्टिकल डेटा आहे, त्यांनी तो तिथं वाचावा. हे रिपोर्ट सगळे पब्लिक डोमेन मध्ये अवेलेबल आहेत. तिसरा विषय, जातीगत जनगणना जशी बिहारने केली, छत्तीसगडनी केली आहे, याच्या आधी तमिळनाडूने केली. तमिळनाडूच तुम्ही सांगता 80% आरक्षण टिकलं कारण त्यांनी जातीगत जनगणना केली. महाराष्ट्रामध्ये जेव्हा आम्ही जातीगत जनगणना करा म्हटलं तेव्हा काही संघटनांनी विरोध केला. 90% आरक्षण घेतो करा ना जातीगत जनगणना, आमची तयारी आहे पूर्णपणे. 10% आरक्षण, 32% जातीगत जनगणना करा, आमची पूर्ण तयारी आहे. राज्यात 3 पट आरक्षण, ओबीसीला 3 पट आम्ही प्रूफ करून देतो तुम्हाला. 3 पट आरक्षण आहे. आता तुम्ही जातीगत जनगणना करा, काय प्रूफ करायचं करून टाका. अरे करा ना जातीगत जनगणना, कुणी नाही म्हणलं तुम्हाला.
ठीक आहे. तुम्हाला नाही कोण म्हणलं तुम्हाला? राज्यात 3 पट आरक्षण ओबीसी समाज घेतोय चर्चा तर आणि बाकीच्या उलट्या जिल्ह्यांना बोंबा होत्या. करून जसं जगात बिहार करतंय अगदी तसं या 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 उलटा चर्चेला या चर्चेला एका टप्प्यापर्यंत आपल्याला नेऊन थांबवायचं आहे, कारण वेळ मर्यादा आहे. जाता जाता पटकन संजय लाखे पाटील, आपल्याच्यासाठीचा हा मुद्दा आहे. तुमच्या लेखी पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, कोकण अशा विविध प्रकारच्या ठिकाणी स्थापित असलेल्या मराठ्यांचे प्रश्न वेगळे आहेत, पण ज्या मार्गावर आता वंशावळीच्या शिवाय आरक्षण सरसकट द्या ही मागणी लावून धरली जाते, ती पूर्ण करणं कोणत्या सरकारला शक्य आहे? प्रश्न नाहीये, प्रश्न आहे की वार्षिक महाराष्ट्रामध्ये विभाग सामील झालेल्या मराठवाड्याला 371(2) आणि पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी जे आश्वासन दिलं होतं त्या आश्वासनाची पूर्तता करण्याचा हा प्रश्न आहे. तुम्ही मराठवाड्याच्या लोकांना मूर्खात काढू शकत नाही, त्यांना कधी ना कधी तुम्हाला न्याय द्यावा लागेल. त्यामुळं वंशावळीचा या ठिकाणी विषय नाही. जी काय आमची प्रशासकीय व्यवस्था होती निजामशाहीतली, त्या व्यवस्थेला पुढे नेऊन त्या व्यवस्थेप्रमाणे आम्हाला तुम्हाला सामावून घ्यावं लागेल आणि ती वेळ आज आलेली आहे आणि ती जरंगे पाटलाच्या आंदोलनामुळे या ठिकाणी आलेली आहे. पहिला भाग. आणि दुसरा भाग, जी महाराष्ट्रामध्ये नव्हे संपूर्ण देशामध्ये जातनिहाय जनगणना व्हायला पाहिजे ही आमची आग्रही मागणी आहे. आणि इंडियाने असेल, नितीश कुमार असतील, राहुल गांधी असेल, या सगळ्यांनी ही मागणी लावून धरली आहे. आणि या मागणीला विरोध करणारा फक्त भारतीय जनता पक्ष आणि RSS ही संघटना आहे. परंतु त्यांना टाळून या देशामध्ये 2024 नंतर जातनिहाय जनगणना केली जाईल. आपण अशी अपेक्षा बाळगूयात. या चर्चेच्या निमित्तानं आपण विविध जे मुद्दे मांडलेत त्याच्यावरची टप्प्याटप्प्यानं चर्चा यानंतरही होत राहील. तुर्तास वेळ मर्यादेत आपण सर्व मान्यवर चर्चेत उपस्थित राहिलात, आपले मुद्दे मांडलेत, त्याबद्दल मनपूर्वक आभार. लक्षवेधीच्या या चर्चेमध्ये तुर्तास इतकंच. सर्व प्रेक्षकांना जय महाराष्ट्र.